मुझे लगता है यहाँ कुछ लोग आंध्र राज्य को लेकर मेरे खिलाफ नारे लगा रहे हैं। देखिए मेरी बात सुनिए, मेरी बात सुनिए। मैं आपको बताना चाहता हूँ कि आपके और आपके राज्य के बीच में मैं कतई नहीं हूँ। ये आप सबके ऊपर है कि कब और कैसे आप लोगों को अपना राज्य चाहिए, लेकिन उसका एक तरीका होना चाहिए। मुझे लगता है कि इसके पीछे कुछ ऐसे तरीके अपनाए जा रहे हैं जिससे और देरी हो रही है। मेरी बात ध्यान से सुनिए। शांत होइए, मेरी बात ध्यान से सुनिए। नारेबाजी, शेरेबाजी, घोषणा, काळे झेंडे आणि तेही स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांच्या विरोधात, खुद्द जवाहरलाल नेहरूंच्या विरोधात। स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर देशाच्या लोकशाहीची ही पहिली परीक्षा। निवडणुकीपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू संपूर्ण देशामध्ये सभा घेत फिरत होते आणि गावागावातून, खेड्यापाड्यातून नेहरूंना बघण्यासाठी, ऐकण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करून येत होते। त्याकाळी मद्रास स्टेटमध्ये गुंटूर नावाचं एक शहर होतं। हेच गुंटूर शहर, या शहरातल्या सभेत लोक नेहरूंच्या विरोधामध्ये नारेबाजी करत होते। मेरी बात ध्यान से सुनिए। हेलो, तरीका है, कैसा अंजाम है? चलिए यहाँ से। 1951 साली तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र आणि केरळ मिळून एक राज्य, एक प्रदेश होता जो मद्रास स्टेट म्हणून ओळखला जायचा। या मद्रास स्टेट मधल्या गुंटूर शहरात निवडणुकीपूर्वी जेव्हा सभा घेण्यासाठी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू आले तेव्हा त्यांना लोकांच्या प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागलं। देखिए मेरी बात सुनिए, मेरी बात सुनिए। या सगळ्या घोषणांमुळे, सगळ्या गोंधळामुळे अखेरीला नेहरूंना सभा सोडून जावं लागलं। त्यावेळेला देशामध्ये असं नेमकं काय घडत होतं की नेहरूंना देशामध्ये यादवी युद्ध होण्याची शक्यता वाटत होती आणि कदाचित देशाचं पुन्हा एकदा विभाजन होतंय की काय अशी भीती वाटत होती, अशी चिन्ह त्यांना दिसत होती। असं काय घडलं होतं? या देशामध्ये कोणता असा मुद्दा होता, खरा मुद्दा? या परिस्थितीवरती काही तोडगा निघणार होता का, निघाला आहे का, की आजही ही परिस्थिती जशी होती तशीच आहे? फाळणीची परिस्थिती म्हणजे हिंसा, जाळपोळ, पोलिसांचा गोळीबार, वृत्तपत्रांची पानं अशा बातम्यांनी भरली जाऊ लागली होती। भारताला स्वातंत्र्य मिळून फक्त 5 वर्ष झाली होती आणि समोर निर्माण झाला होता एक मोठा राजकीय पेच। प्रश्न होता भाषेच्या आधारे होणाऱ्या राज्यांची मागणी। भारताची घटना समिती स्वातंत्र्य मिळण्याआधीपासून भारताचं संविधान लिहिण्यात गुंतली होती। तेव्हा पंतप्रधान नेहरूंनी स्पष्टपणे व्यक्त केलं होतं की भाषेच्या आधारे राज्यांची मागणी म्हणजे देशाला तोडण्यासारखंच आहे। अध्यक्ष महोदय, देश के कुछ हिस्सों में भाषाओं के आधार पर नए राज्यों की मांग हो रही है, लेकिन हमारे सामने और भी बहुत सी समस्याएं हैं। इसलिए हमें इन समस्याओं पर ध्यान देना बहुत जरूरी है।
और जो सबसे बड़ी जरूरत है वो भारत की सुरक्षा और स्थायित्व की। हमें यह समझना होगा कि किसी भी बड़े बदलाव से पहले एक मजबूत राष्ट्र और सुव्यवस्थित सरकारी प्रशासन का होना बहुत जरूरी है। नेहरू जी का जो स्टेटमेंट है कॉन्स्टिट्यूएंट असेंबली के सामने, वो इसी बात को दर्शाता है कि उनके मन में हमेशा यही था कि अभी हमको यूनिटी की बात करनी है। हिंदू मुस्लिम झगड़े हो चुके थे, आपस में मनमुटाव बहुत हो चुका था, तो वो नहीं चाहते थे कि और किसी आधार पर विभाजन हो। राज्यांची रचना ही प्राथमिकता नाही असं संविधान सभेत एकीकडे म्हणणाऱ्या पंतप्रधान नेहरूंनी आपल्या 27 नोव्हेंबर 1947च्या भाषणातून मात्र वेगळ्या आंध्रला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आणि त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक राजनैतिक प्रश्न उभे राहिले। अध्यक्ष महोदय, मेरा मानना है कि आंध्र राज्य की मांग पूरी तरह से जायज है, इसमें कोई परेशानी नहीं, लेकिन महाराष्ट्र और कर्नाटक को बनाना उतना आसान नहीं होगा। जवाहरलाल नेहरूंच्या ह्या भाषणाच्या वेळी देशातली राज्य 3 वेगवेगळ्या श्रेण्यांमध्ये विभागली गेली होती। पहिल्या श्रेणीत अशी राज्य जी स्वातंत्र्यापूर्वीही हिंदुस्थानचा भाग होती, जसं उत्तर प्रदेश, बिहार, उडीसा आणि मद्रास। दुसऱ्या श्रेणीत अशी राज्य जी सुरुवातीला मोठी संस्थानं म्हणून ओळखली जात होती, जशी जम्मू काश्मीर, पटियाला अँड ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन म्हणजे पेप्सू, राजस्थान, सौराष्ट्र, हैदराबाद, म्हैसूर आणि त्रावणकोर। आणि तिसऱ्या श्रेणीत अशी राज्य जी सुरुवातीला छोटी संस्थानं होती, जशी की अजमेर, भोपाळ, विंध्य प्रदेश आणि कुर्ग। काही स्टेट्समध्ये म्हणजे राज्यांमध्ये विविध भाषिक लोक एकत्र राहत होते। उदाहरणच द्यायची झाली तर मद्रास स्टेटमध्ये तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषा बोलणारे नागरिक एकत्र राहत होते, तर इकडे बॉम्बे स्टेटमध्ये मराठी, गुजराती आणि हिंदी भाषिक एकत्र राहत होते। आणि नेमक्या याच राज्यांमधून भाषावार प्रांताच्या रचनेची मागणी अधिक तीव्र होत होती। नेहरूंनी जेव्हा घटना समितीसमोर वेगळ्या आंध्रच्या मागणीला आपलं समर्थन दिलं, तेव्हा तेलुगू भाषिकांच्या आशा अधिक वाढल्या। नेहरू एकदम शुरू में तो एकदम अपोज थे, इसलिए आंध्र प्रदेश की डिमांड को उन्होंने नहीं स्वीकार किया, लेकिन धीरे धीरे जब ये आंदोलन बढ़ता रहा तो उन्होंने विचार किया। तो संविधान सभेत नेहरूंनी त्यांचा आंध्र राज्याला पाठिंबा असल्याचं जाहीर केल्यानं उत्साहित वरिष्ठ काँग्रेस नेते टी प्रकाशम यांनी देखील घोषणा केली की एप्रिल 1948 पर्यंत आंध्र राज्याची निर्मिती होणार। प्रकाशम हे तेलुगू भाषिक क्षेत्राचे दिग्गज नेते होते आणि मद्रासचे मुख्यमंत्रीही राहिले होते। टी प्रकाशम खुद्द वेगळ्या आंध्र राज्याची मागणी करत होते। T. Prakasham was insisting on Andhra, separate Andhra state. Nehru was not happy with him for this, basically for this. Tangtur Prakasham is a top leader. मेरा मानना है कि आंध्र राज्य की मांग पूरी तरह से जायज है, इसमें कोई परेशानी नहीं। नेहरूंच्या ह्या वक्तव्यामुळे तेलुगू भाषिकांच्या मनातल्या अपेक्षा दृढावल्या, पण पंतप्रधानांना भाषेच्या आधारे राज्यांच्या प्रांतांच्या रचनेला प्राधान्य द्यायचं नव्हतं। पण लोकांची मागणी लक्षात घेता त्यांनी जून 1948 साली निवृत्त न्यायाधीश धर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण केली। ह्या समितीला दक्षिणेमधल्या 4 प्रांतांच्या म्हणजे आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ यांच्या पुनर्रचनेची शक्यता तपासण्यास सांगितलं गेलं। या समितीने डिसेंबर 1948 मध्ये आपला अहवाल सादर केला। समितीच्या अहवालात असं म्हटलं गेलं की भाषावार प्रांतांच्या रचनेमुळे देशाच्या एकात्मतेला धोका आहे आणि म्हणून भाषावार प्रांतांच्या मागण्या त्यांनी फेटाळून लावल्या। तो धर कमीशन ने कोई स्ट्रांगली रिकमेंड नहीं किया कि लिंग्विस्टिक बेसिस पे डिवीजन होगा। उन्होंने भी वो जो यूनिटी की बात की, इकोनॉमिक एफिशिएंसी की बात की, जियोग्राफिकल कॉन्टिग्यूटी की बात की, तो 1948 में धर कमीशन की रिपोर्ट के आधार पे तो डिवीजन नहीं किया जा सकता था। कमीशन की रिपोर्ट साफ थी कि जो भाषाई आधार पर अगर पुनर्गठन करेंगे तो इससे भारत की एकता अखंडता को खतरा होगा, क्योंकि ये उन्होंने बात करी लिंग्विस्टिक नेशनलिज्म की। उन्होंने कहा कि ये जो है भारत के विभाजन का आधार बन सकती हैं। समितीच्या अहवालामुळे कोणीही समाधानी झालं नव्हतं।
भाषावार प्रांतांची मागणी अधिक तीव्र होऊ लागली. वाढता विरोध लक्षात घेता नेहरूंनी आणखी एक चाल खेळली. त्यांनी एक नवीन समिती गठीत केली आणि स्वतः त्या समितीचे सदस्य झाले. आपल्या सोबत त्यांनी उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल आणि काँग्रेस अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या यांनाही सामील केलं. तिघांच्या नावातली अक्षरं घेऊन या समितीला JVP असं नाव दिलं गेलं. त्याचबरोबर वेगळ्या आंध्र राज्याच्या मुद्द्यावर पक्षाच्या पवित्र्यावर नाराज असलेल्या आंध्रच्या KT प्रकाशम यांना नेहरूंनी चिठ्ठी लिहून एका वेगळ्या राजकारणाला सुरुवात केली. प्रिय प्रकाशम, मैं कुछ समय के लिए थोड़ी शांति या यूं कहूं कि शांति की झलक भर चाहता हूं. उसके बाद हम फिर आगे बढ़ सकते हैं. आपका नेहरू. नेहरू की सोच उस समय के हिसाब से जो परिस्थिति थी, शायद वो इस बात से आशंकित थे कि अगर हम भाषाई आधार पर अदर राज्यों के मांग को मान लेंगे तो पता नहीं कितनी ज़्यादा मांगें उठेंगी. एक तरह से कहीं पेंडोरा बॉक्स न खुल जाए, क्योंकि भारत एक बहुत सारे भाषाओं का, उपभाषाओं का भंडार है. तो ऐसा उनको लगा कि कहीं ये लिंग्विस्टिक आइडेंटिटी का मामला जो है भारत के बाल्कनाइजेशन का सबब न बन जाए. एप्रिल 1949 मध्ये JVP समितीने आपला अहवाल काँग्रेस कार्य समितीसमोर सादर केला. भाषावार पुनर्रचनेच्या मुद्द्याला 10 वर्ष टाळण्याची शिफारस त्यात केली होती. पण ह्या अहवालात वेगळ्या तेलुगू राज्याच्या मागणीला मात्र दुजोरा दिला गेला होता. पण लगेच पुढल्या पानांवर हे स्वप्न तोडून टाकलं होतं. अहवालात म्हटलं गेलं होतं की जर आंध्रच्या नेत्यांनी मद्रासचा हट्ट सोडला तर दोन्ही पक्षांच्या सहमतीने आंध्र राज्याच्या निर्मितीची शक्यता आहे. देखिए, ये रिपोर्ट हमने कांग्रेस कार्य समिति को सौंप दी है. हमारा विचार है कि भाषा के आधार पर स्टेट प्रोविंसेस की बात को अगले 10 साल तक टाल दिया जाए, जिससे कि जो हमने प्राथमिकता तय की है सिर्फ उसी पे कार्य किया जा सके. तेलुगु बोलने वाले लोगों की मांग एकदम जायज, उसे नजरअंदाज नहीं किया जा सकता. हम लोग उनकी मांगों को बिल्कुल सही मानते हैं और ये बात कई बार जवाहरलाल नेहरू जी ने कही है, पहले भी कही. हमारी उनसे सिर्फ यही दरख्वास्त है कि भाई मद्रास की मांग छोड़कर आंध्र का गठन करें. मद्रास शहरामध्ये तामिळ भाषिक अधिक असल्यामुळे ते मद्रास शहराची मागणी करायला लागले आणि तेलुगू भाषिक सुद्धा मद्रासवरचा आपला पगडा सोडायला तयार नव्हते. मात्र नेहरू सुद्धा अडून बसले. तेलुगू नेत्यांनी जर मद्रास शहराचा हट्ट सोडला तर नेहरू आंध्र नावाचा नवीन प्रांत लगेच तयार करण्याच्या पक्षामध्ये होते, त्या विचारात होते. अशा प्रकारे नेहरू भाषावार प्रांत रचनेचा मुद्दा खरं तर पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना हा प्रश्न खरं तर टाळायचाच होता. जवाहरलाल नेहरू यांना हवा असलेला वेळ तर मिळाला होता, पण हा प्रश्न त्यांना टाळता आला नव्हता. भाषावार प्रांताची मागणी ही एखाद्या स्फोटकासारखी होती. एक ठिणगी, बस फक्त एक ठिणगी पुरेशी होती देशांतर्गत खळबळ माजवण्याकरता. नेहरूंनी खेळलेल्या या राजकारणाचा विरोध करत आंध्रचे लोकप्रिय नेते KT प्रकाशम यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि ते किसान मजदूर प्रजा पार्टीत सामील झाले. T प्रकाशमच्या पक्षाने असा प्रस्ताव मांडला की मद्रास शहराविना आंध्र राज्याची निर्मिती होणे अशक्य. याला उत्तर म्हणून आणि राजकारण खेळत नेहरूंनी आंध्रचा मुद्दा टाळण्याची जबाबदारी संपूर्णपणे T प्रकाशमवर टाकली. देखिए, सच तो यह है कि प्रकाशम की वजह से आंध्र राज्य नहीं बन पाया. आंध्र राज्य न बनने की वजह प्रकाशम और उनके कुछ साथी हैं. तेलुगू भाषिक क्षेत्रामध्ये काँग्रेसवरचा राग वाढत होता आणि नेहरूंचा कुठलाही युक्तिवाद
आंध्रच्या लोकांचा राग शांत करू शकत नव्हता. नेहरू जेव्हा डिसेंबर 1951 सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरता आंध्रला पोहोचले तेव्हा त्यांना जागोजागी ह्या विरोधाला सामोरं जावं लागलं. मुझे लगता है यहाँ कुछ लोग आंध्र राज्य को लेकर मेरे खिलाफ नारे लगा रहे हैं. देखिए मेरी बात सुनिए. मैं आपको बताना चाहता हूं कि आपके और आपके राज्य के बीच में मैं कतई नहीं हूं. ये आप सबके ऊपर है कि कब और कैसे आप लोगों को अपना राज्य चाहिए, लेकिन उसका एक तरीका होना चाहिए. मुझे लगता है कि इसके पीछे कुछ ऐसे तरीके अपनाए जा रहे हैं जिससे और देरी हो रही है. मेरी बात ध्यान से सुनिए. कान खोलिए. मेरी बात ध्यान से सुनिए. नेहरू सभा अर्धवट सोडून गेले. निवडणुकीत मात्र तेलुगू भाषिक मतदारांनी नेहरूंच्या धोरणांना बाद केलं होतं. 1952 सालच्या निवडणुकीत संपूर्ण देशात काँग्रेसचं सरकार निवडून आलं होतं. मात्र तेलुगू भाषिक क्षेत्रात 145 जागांमधल्या फक्त 43 जागा काँग्रेसच्या पारड्यात पडल्या होत्या. पण इतकं सगळं होऊनही नेहरू डगमगले नाहीत. ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते. अध्यक्ष महोदय, पिछले कुछ सालों से हमारी कोशिश देश की एकता और उसकी मजबूती बनाए रखने की दिशा में रही है. मैं हर ऐसी चीज के सख्त खिलाफ हूं जो इस प्रयास में मददगार साबित ना हो. भाषाई राज्यों की मांग संदेह जरूरी हो सकती है, पर उसके लिए सही वक्त नहीं. जब सही वक्त आएगा तो उसके लिए भी निसंदेह जरूरी कदम उठाए जाएंगे. हा होता फक्त 5 वर्षांचा आलेख. नेहरूंवर या 5 वर्षात अनेक दबाव आले. ते अनेक तणावाखाली होते, पण तरीही ते त्या दबावांना न जुमानता खंबीरपणे उभे होते. पण आता परिस्थितीत थोडा बदल होणार होता आणि या बदलाचे जनक होते पुट्टी श्रीरामुलू. रोयापेट हाय रोड, मैलापूर, मद्रास ह्याच घरी 19 ऑक्टोबर 1952 साली गांधीवादी पोट्टी श्रीरामुलू उपोषणाला बसले. जोपर्यंत मद्रास शहरासहित आंध्र राज्याची निर्मिती होत नाही तोपर्यंत ते उपोषण सुरू ठेवणार होते. मैं अनशन पर जब तक बैठा रहूंगा जब तक आंध्र राज्य नहीं बन जाता और मद्रास उसकी राजधानी नहीं बन जाती, तब तक मैं अनशन पर बैठा रहूंगा. श्रीरामुलू जिंदाबाद. श्रीरामुलू जिंदाबाद. श्रीरामुलू जिंदाबाद. पोट्टी श्रीरामुलूंच्या या उपोषणामुळे तेलुगू जनतेला प्रेरणा मिळाली. नेहरूंनी मद्रास स्टेटचे तत्कालीन मुख्यमंत्री जे होते त्यांना पत्र लिहिलं. पण पत्रातल्या मजकुरातून असं जाणवतं की नेहरूंना या आंदोलनाची तीव्रता अजूनही लक्षात आलेली नव्हती. प्रिय राजगोपालाचार्य जी, आंध्र राज्य की मांग को लेकर कोई अनशन चल रहा है. मेरे पास लगातार इससे जुड़े तार भेजे जा रहे हैं, लेकिन इससे मेरे फैसले पर कोई असर नहीं पड़ने वाला है. मेरी सलाह है कि इसे पूरी तरह से नजरअंदाज किया जाए. आपका जवाहरलाल. नेहरू के दिमाग में ये था कि एक मद्रास सिटी जो इतना कॉस्मोपॉलिटन है, प्रेसिडेंसी था वहाँ पर, तो उसको आप कैसे डिवाइड करेंगे. तो इसलिए वो थोड़ा उस समय मतलब वो थोड़ा हेजिटेशन में थे. पंतप्रधान नेहरूंचे अंदाज इथे चुकीचे ठरले होते. पोट्टी श्रीरामुलूंच्या उपोषणामुळे तेलुगू भाषिक क्षेत्रात आंदोलनं, निदर्शनं, मोर्चे अधिक तीव्र झाले होते. यामुळे नेहरूंना आपला निर्णय बदलावा लागला. त्यांनी 12 डिसेंबरला राजगोपालाचारींना दुसरं पत्र लिहिलं. प्रिय राजगोपालाचार्य जी, आंध्र की मांग को मानने का वक्त आ गया है. अगर अब यह नहीं किया गया
तो आंध्र के लोगों की निराशा बढ़ती जाएगी। आपका जवाहरलाल। पण पंतप्रधान नेहरूंकडे दंगे आणि रक्तपात थांबवण्याकरता फार कमी वेळ उरला होता, कारण गांधीवादी पोट्टी श्रीरामुलू यांच्या उपोषणाला 50 दिवसांपेक्षा अधिक दिवस उलटून गेले होते। आपकी तबीयत बिगड़ती जा रही है, आपको अनशन तोड़ देना चाहिए। अब तो आप मान जाइए, पंडित जवाहरलाल नेहरू ने भी कह दिया है कि सरकार जल्दी ही जरूरी कदम उठाएगी। श्रीरामुलू माघार घ्यायला तयार नव्हते। त्यांचा निश्चय पक्का होता की मरेपर्यंत उपोषण करावं लागलं तरी चालेल, पण उपोषण फक्त वेगळ्या आंध्र राज्याची निर्मिती झाल्यावरच तोडेल। नेहरूंनी त्यांची मागणी मान्य केली खरी, पण इतिहासाला मिळणारी कलाटणी ते थांबवू शकत नव्हते, कारण मद्रास स्टेटचे मुख्यमंत्री राजगोपालाचारी मद्रास शहर आंध्रला देण्यास तयार नव्हते। राजगोपालाचारींनी नेहरूंना तार पाठवून सल्ला दिला की पोट्टींच्या जवळचे रामास्वामी सीताराम यांना दिल्लीला बोलावून तूर्तास हा विषय टाळण्याचा प्रयत्न करा। प्रिय जवाहरलाल, अगर आप स्वामी सीताराम को दिल्ली बुला लें तो हम और नुकसान होने से रोक सकते हैं। वो अभी मद्रास में अनशन कर रहे हैं, श्री राम मुल्लू के आसपास ही रहते हैं। इस वजह से परेशानियां बढ़ रही हैं। आंध्र के लोग काफी भावुक हैं और आसानी से उग्र हो जाते हैं। अगर आप सीताराम को बातचीत के लिए बुला लें तो माहौल कुछ शांत हो सकता है। आपका सी राजगोपालाचारी। मद्रासमध्ये उपोषणाला बसलेल्या पोट्टी श्रीरामुलू यांची तब्येत खालावत चालली होती। त्यांच्या मृत्यूचा अर्थ होता संपूर्ण मद्रासमध्ये हाहाकार। गांधीवादी विचारांच्या श्रीरामुलू यांच्या उपोषणाला आता 57 दिवस पूर्ण झाले होते। 15 डिसेंबर रोजी तेच झालं ज्याची भीती होती। पोट्टी श्रीरामुलू यांनी 15 डिसेंबर रोजी शेवटचा श्वास घेतला। आंध्रची परिस्थिती हाताबाहेर गेली होती। लोक रस्त्यावर उतरले। त्यांनी सरकारी कार्यालय, रेल्वे स्टेशनची तोडफोड करण्यास सुरुवात केली। 3 दिवस हिंसा आणि दंगल सुरू होती। पोलिसांच्या गोळीबारात 7 लोक मृत्युमुखी पडले होते। नेहरूंच्या समोर आता कुठलाच पर्याय उरला नव्हता। On 56 days, I think he was on fast and finally died, and a lot of violence broke out in Andhra region. So that is why I think Nehru agreed, and it has taken again almost about a year to bring all these people together. 56 September or so, the state is established. वो श्रीरामुलू की डेथ के बाद नेहरू को अपना विचार बदलना पड़ा, क्योंकि उन्होंने देख लिया था कि अब आंध्र प्रदेश एटलीस्ट बिना रीऑर्गेनाइज किए नहीं रहा जा सकता। सरतेशेवटी 19 डिसेंबर 1952 साली यादवी युद्धासारखी परिस्थिती थांबवण्यासाठी नेहरूंनी आंध्र राज्याच्या निर्मितीची घोषणा केली। मुझे लगता है कि नेहरू ने शायद इतना सोचा भी नहीं कि इतनी शिद्दत से लोग इतनी मतलब नेहरू मेरे ख्याल में उसको कंप्रीहेंड करने में नेहरू कहीं पे कुछ पीछे रह गए। मनामध्ये अनेक प्रश्न उद्भवतात। अखेरीस आंध्र प्रदेशची मागणी जर मान्य केली जाणार होतीच, तर मग ती आधी का नाही मान्य केली गेली? पोट्टी श्रीरामुलूंचा जीव तरी वाचवता आला असता का नाही? कदाचित दंगलीही थांबवता आल्या असत्या। आणि मुख्य म्हणजे आंध्र प्रदेशच्या निर्मितीनंतर देशांतर्गत सुरू असलेली अशी विविध प्रकारची आंदोलनं संपली का ती अधिक तीव्र झाली? आंध्र प्रदेशच्या निर्मितीनंतर भाषावार प्रांताची निर्मिती न व्हावी हीच तर नेहरूंची इच्छा होती। पण आंध्रच्या निर्मितीनंतर ज्या ज्या ठिकाणी देशामध्ये भाषावार प्रांत रचनेची आंदोलनं सुरू होती, त्यांना उलट वेग आला, आंदोलनं अधिक तीव्र झाली। भाषावार प्रांतांची मागणी आता अधिक तीव्र झाली होती। लोक अधीर झाले होते। आता बॉम्बे स्टेट, जिथं आंध्र आणि तामिळनाडूमध्ये मद्रास शहरावरून पेच निर्माण झाला होता, तसाच पेच
इथंही निर्माण झाला होता. बॉम्बे का इशू बहुत इम्पोर्टेंट था. बॉम्बे को क्या करो? बॉम्बे खुद ही एक प्रांत जैसा है, इतना बड़ा शहर है, उस पर गुजराती और मराठी बोलने वाले दोनों ही लोग बहुत पावरफुल हैं. नंबर मराठी ज़्यादा है, बिजनेस और प्रोफेशंस और हर चीज़ में गुजराती जो हैं वो बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट है. तो ये सब बातें, कॉन्फ्लिक्ट कई देर तक चलता रहा कि ये अलग, बॉम्बे को अलग कर दिया जाए, कैसे कर दिया जाए. शेवटी हताश होऊन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी आंध्र राज्याच्या निर्मितीनंतर लगेच पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाची घोषणा केली. आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी 2 वर्षांचा वेळ दिला गेला. पण हे सगळं इतकं सोपं नव्हतं. उसका मेन ऑब्जेक्टिव जो रीऑर्गेनाइजेशन कमीशन के पीछे था कि हम एक ऐसा एक ऐसा आयोग बनाएं जो कोने कोने जा जाके लोगों से बातचीत करके ये क्वेश्चन पूछे. इसलिए 1.5 लाख से भी ज़्यादा इंटरव्यू उन्होंने किए. ये पूछे कि क्या आप वाकई भाषा के आधार पर डिवीज़न करना चाहते हैं या नाही. गमतीचा भाग म्हणजे या मायानगरी मुंबईचे सुद्धा 3 दावेदार होते. मराठी भाषिकांची मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी होती. गुजराती भाषिकांना देखील मुंबईसह गुजरात प्रांत हवा होता. आणि बॉम्बे स्टेटची मागणी करणारी तिसरी पार्टी म्हणजे बॉम्बे सिटीझन कमिटी. या गटामध्ये अनेक मोठे उद्योजक होते. उदाहरण द्यायची झाली तर खुद्द JRD टाटा. बॉम्बे सिटीझन कमिटीला काही गुजराती भाषिकांचं समर्थन होतं, ज्यांना बॉम्बे महाराष्ट्राची राजधानी व्हावी आणि मराठी नेत्यांचा तिथे दबदबा असावा असं कदापि वाटत नव्हतं. एप्रिल महिन्यात बॉम्बे सिटीझन कमिटीची एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीला प्रसिद्ध उद्योजक JRD टाटा देखील उपस्थित होते. या बैठकीत बॉम्बे स्टेटचा मुद्दा स्टेट कमिशन समोर मांडण्याचा निर्णय घेतला गेला. बॉम्बे किसी एक भाषा वालों का शहर नहीं है. यहाँ हमेशा से ही लोग जगह जगहों से आकर बसे हैं और उनके बसने से ही तो ये शहर बना है. और कितने मराठी बसे हैं यहाँ पर? पूरी आबादी के 43%. हम कैसे मान लें कि ये संयुक्त महाराष्ट्र का एक हिस्सा है? तो फिर हम एक काम करते हैं, हम एक मेमोरेंडम तैयार करते हैं जिसमें ये सारी बातें विस्तार में रखी जाएगी. इससे उन्हें हमारा पक्ष समझने में आसानी हो जाएगी. सही सही ठीक है. That's better, I think. Yeah. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू बॉम्बे शहराला कोणा एका भाषेच्या कक्षेत ठेवण्यास तयार नव्हते. पण ह्या मुद्द्यावरून पंतप्रधान नेहरू आपल्याच पक्षात एकटे पडत होते. काँग्रेस नेते आणि केंद्रीय मंत्री नरहरी विष्णू गाडगीळ असो किंवा CD देशमुख किंवा शंकरराव चव्हाण, नेहरूंवर दबाव आणण्याच्या प्रयत्नात ते कुठलीही कसर सोडत नव्हते. कुछ नेता जो हैं वो बॉम्बे के पक्ष में थे, कांग्रेसी नेता जो बॉम्बे को अलग राज्य के लिए चाहते थे. लेकिन अधिकांश नेता जो महाराष्ट्र आते थे वो चाहते थे कि बॉम्बे महाराष्ट्र की राजधानी बने. शंकरराव देव संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष होते. 1954 साली ह्या परिषदेने आपल्या मागण्या राज्य पुनर्निर्माण आयोगासमोर मांडल्या. त्या मागणी पत्रकात हे स्पष्ट केलं होतं की मुंबई शहराशिवाय स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा विचार अशक्य होता. ह्या संदर्भात संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या सदस्यांनी बॉम्बे सिटीझन कमिटीशी देखील चर्चा केली होती. मुझे लगता है कि हम लोग मिल बैठकर कोई रास्ता निकाल सकते हैं, इसलिए मैं आपसे मिलने आया हूं. देखिए, फिर आप ही बताइए हम क्या कर सकते हैं. बंबई को महाराष्ट्र से अलग करने की बात तो मुझे मंजूर नहीं, कुछ भी हो, और महाराष्ट्र की राजधानी बंबई ही रहेगी. लेकिन हम मिलकर ये जरूर कर सकते हैं कि बंबई जैसी है वैसी ही बनी रहे. इसका अपना महानगरीय चरित्र, व्यापार, उद्योग वैसे का वैसा ही रहे. देखिए,
बॉम्बे सिटीजन कमेटी के सदस्यों से बात किए बगैर मैं कुछ नहीं कह सकता, लेकिन फिर भी मुझे ऐसा लगता है कि बंबई को अलग राज्य बनाने की मांग हम तब छोड़ सकते हैं अगर बंबई वैसा ही द्विभाषी राज्य बना रहे. दोघेही आपापल्या मतांवर ठाम होते, त्यामुळे तडजोडीची कुठलीही चिन्ह दिसत नव्हती. या सगळ्या प्रकारामुळे पंतप्रधान नेहरू खिन्न झाले होते. पंडित जवाहरलाल नेहरू देशवासियांना सतत एकजुटीने राहण्याचा सल्ला देत होते. भाषेच्या आधारे प्रांताच्या मागणीमुळे खुद्द भारतीयांमध्येच दरी निर्माण झालेली होती. लवकरच राज्य पुनर्निर्माण आयोगाचा अहवाल येणार होता. नेहरूंना या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय याचा अंदाज होता आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या भविष्यातल्या अडचणी त्याही त्यांनी गृहीत धरलेल्या होत्या. या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ते अत्यंत तणावाखाली वावरत होते. या तणावाचा अंदाज आपल्याला त्यांनी विजयालक्ष्मी पंडित यांना लिहिलेल्या पत्रातून दिसून येतो. सच तो यह है कि यहाँ मुश्किलें बढ़ती जा रही हैं और अब राज्य पुनर्गठन आयोग की रिपोर्ट के बाद हालात बर्दाश्त से बाहर होने वाले हैं. तुम्हारा जवाहर. जवळजवळ 18 महिने ह्या मुद्द्यावर अनेक चर्चासत्र झाली, चौकशा झाल्या आणि ऑक्टोबर 1955 साली तो अहवाल सगळ्यांसमोर सादर केला गेला, ज्यामुळे भारताचा भूगोल बदलला जाणार होता. आणि तेच झालं ज्याची पंतप्रधानांना भीती वाटत होती. देशात यादवी युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. नेहरूंनी आपल्या मित्राला माउंटबॅटनला पत्र लिहिले. डियर डिकी, जिस तरह के भाषण दिए जा रहे हैं और जो रिपोर्ट आ रही है, उनको पढ़कर कोई भी ये सोच सकता है कि भारत के कुछ हिस्सों में हम गृह युद्ध के कगार पर हैं. आपका जवाहरलाल. राज्य पुनर्रचना आयोगाच्या त्या अहवालामध्ये असं काय नेमकं होतं ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये जागोजागी यादवी युद्ध, सिव्हिल वॉर त्यासारखा धोका उत्पन्न झालेला होता. संपूर्ण देशाला एकसंध राखण्याचा नेहरूंचा जो प्रयत्न होता, तो प्रयत्न त्यांच्या अंगलट तर येणार नव्हता. निदान त्या आयोगाच्या शिफारसीवरून तरी असंच वाटत होतं. राज्य पुनर्रचना आयोगाने हे मान्य केलं होतं की भाषेच्या आधारे राज्यांच्या सीमा निश्चित केल्या जाऊ शकतात, पण आपल्या शिफारशींमध्ये याचा उल्लेख करणं टाळलं. बॉम्बेला कुणा एका भाषेच्या कक्षेत ठेवण्यापेक्षा मराठी आणि गुजराती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या राज्याची शिफारस केली होती. मात्र विदर्भाला मराठी भाषेच्या आधारे एक वेगळं राज्य तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला होता. रीऑर्गेनाइजेशन जैसे कि धर, जेवीपी उससे पहले ने भी एम्फेसिस किया कि इकोनॉमिक इंटीग्रेशन होना चाहिए, इकोनॉमिक सस्टेनेबिलिटी होना चाहिए. अगर हम लैंग्वेज बेस्ड इंटीग्रेशन की बात कर रहे हैं तो उसके साथ साथ ज्योग्राफिकल कॉन्टिग्यूटी का भी आइडिया है. सिर्फ लैंग्वेज के आधार पे आप डिवीज़न नहीं कर सकते या सेपरेशन नहीं कर सकते या इंटीग्रेशन. आयोगाच्या या अहवालामुळे सगळीकडे गोंधळ माजला आणि ओरडाआरड सुरू झाली. काँग्रेस वर्किंग कमिटी आणि त्यानंतर तत्कालीन बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी महाराष्ट्र, गुजरात आणि मुंबई अशा 3 राज्यांचा प्रस्ताव जेव्हा मांडला तेव्हा लोकांच्या रागाचा भडका उडाला. 1955 साली मोरारजी देसाई आणि संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणारे काँग्रेसचे नेते एस के पाटील यांनी नोव्हेंबर महिन्यात एक मोठा मोर्चा आयोजित केला. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला, इतका की दगडफेकीत मुख्यमंत्री मोरारजी देसाई जखमी झाले होते. संयुक्त महाराष्ट्र जिंदाबाद, संयुक्त महाराष्ट्र जिंदाबाद. जो लोग इस बैठक में
आप जो लोग इस बैठक में बाधा डालने की कोशिश कर रहे हैं, उन्हें मैं ये कहता हूं कि आप अपने मकसद में कामयाब नहीं होंगे। आप अपने मकसद में कामयाब नहीं होंगे। संयुक्त महाराष्ट्र की पिछले 2 महीनों से बंबई में उसके अंदर कोई भी कठिनाई नहीं आई है, वहां कभी भी तूफान नहीं हुआ ऐसा। आज आपने दिखा दिया है कि आपका दिल कितना छोटा है। कांग्रेस की आवाज, जनता की आवाज, 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 कांग्रेस की आवाज, जनता की आवाज। शांत हो जाइए, शांत हो जाइए। मैं आप सब लोगों से अपील करता हूं, आप लोग शांत हो जाइए। जो लोग कांग्रेस कमेटी के फैसले से नाखुश हैं, उनसे हमारी कोई लड़ाई नहीं है, लेकिन अपनी बात मनवाने के लिए अगर यह तरीका अपनाया जाएगा तो इससे नुकसान ही होगा। क्या बंबई ऐसे लोगों के हवाले कर सकते हैं? लेकिन कांग्रेस ऐसा हरगिज़ नहीं होने देगी। मुंबई महाराष्ट्राची राजधानी होणार की स्वतंत्र राज्य, या मुद्द्यावरून संपूर्ण शहर धुमसत होतं। नेहरूंच्या इच्छेनुसार काँग्रेसमधला एक मोठा गट स्वतंत्र मुंबई राज्याची वकिली करत होता, पण ह्या मुद्द्यावरून संयुक्त महाराष्ट्राचे समर्थक नाराज होते। एक आठवडा मुंबईची परिस्थिती सुद्धा तणावाची होती, भीषण होती। आग, लूटमार, दगडफेक, पोलिसांच्या गोळीबारात 80 लोक मृत्युमुखी पडले। पुन्हा एकदा नेहरूंना देशात फाळणीचं वातावरण निर्माण झाल्यासारखं वाटायला लागलं होतं। तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री C.D. देशमुख यांच्याशी बोलण्याचा नेहरूंनी प्रयत्न केला, पण देशमुख सुद्धा संयुक्त महाराष्ट्राचे समर्थक होते। प्रिय देशमुख, भाषा का सवाल बंटवारे के समय बने हालातों से भी ज्यादा गंभीर है, इसलिए जरूरी है कि हम सही नेतृत्व दें। आपका जवाहर। नेहरू की सोच भी थी कि वो बॉम्बे महाराष्ट्र की राजधानी रहे, लेकिन इस मामले में कुछ क्लियर कट बहुत सोच नहीं बनी थी शुरू में, लेकिन बाद में महाराष्ट्रियंस ने काफ़ी इस पे विरोध जाहिर किया और काफ़ी दंगे हुए, सिविल वॉर लाइक सिचुएशन हुई। इवन मोरारजी देसाई जो के वहाँ के मुख्यमंत्री थे, गुजराती थे, उनका विरोध हुआ, नेहरू जी का विरोध हुआ बॉम्बे में, तो इससे नेहरू जी को बड़ा धक्का लगा। मुंबईत सुरू असलेल्या दंगलींमुळे नेहरूंना हे प्रकर्षाने जाणवलं की भाषावार प्रांतांच्या मुद्द्यावर लोकांच्या भावना ते समजू शकले नव्हते। नेहरू आणि त्यांच्या कॅबिनेटला निर्णय घ्यायचा होता। मुंबईवरचा आपला हक्क ना मराठी भाषिक सोडायला तयार होते, नाही गुजराती। मुंबईला वेगळ्या राज्याचा दर्जा द्यावा की नाही ह्यावर देखील वाद होताच। नेहरूंनी ह्यावर सुवर्ण मध्य गाठायचा प्रयत्न केला आणि याची घोषणा त्यांनी मुंबईत केली। देखिए, मैं मानता हूं कि बंबई को लेकर मराठी पक्ष काफी मजबूत है, लेकिन दूसरा पक्ष भी उतना ही मजबूत है। इसलिए कोई भी फैसला लेने से पहले हमें दोनों पक्षों को देखना होगा। लेकिन ऐसे किसी भी फैसले से मुझे आपत्ति है जो भारतवर्ष की अखंडता और एकता को प्रभावित करता हो। ये सब सोचकर महाराष्ट्र और गुजरात 2 अलग-अलग राज्य बनाए जा रहे हैं। अगले 5 वर्ष तक बंबई केंद्रीय शासित प्रदेश रहेगा। पंतप्रधान नेहरूंचं अपील हिंसा थांबवू शकलं नाही। उलट भाषण संपताच बॉम्बेमध्ये अनेक ठिकाणी दगडफेक सुरू झाली। पोलिसांना गोळीबार सुद्धा करावा लागला, म्हणजे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडली। महाराष्ट्राचे काँग्रेस नेते ह्या निर्णयाविरुद्ध उघडपणे बोलायला लागले होते।
केंद्रीय वित्त मंत्री सी.डी. देशमुख यांनी तर राजीनामा दिला। देशमुख का कहना था कि उन्होंने खुद ही घोषणा कर दी बॉम्बे में जाकर नेहरू ने कि भाई बॉम्बे को हम अलग राज्य बनाने की सोच सकते हैं, तो उन्होंने कैबिनेट को विश्वास में नहीं लिया। ये जो सारी जो ये कवायद हुई है इसमें, तो नेहरू का कहना था कि मैंने जो भी डिसीजन लिए हैं या जो भी मैंने सोच रखी है वो सभी कैबिनेट में डिस्कशन हुआ है। उन्होंने पेपर्स भी इकट्ठा किए। नेहरूंच्या आपल्या निर्णयावर ठाम न राहण्याने हा मुंबईचा मुद्दा अधिक ताणला जात होता। आताही तेच झालं। जुलै 1956 साली सरकार मुंबईला 3 राज्यात विभागण्यासाठी एक बिल घेऊन येणार होती। ज्या दिवशी हे बिल सादर होणार होतं त्याच दिवशी 180 संसद सदस्यांनी मुंबई मराठी आणि गुजराती भाषिकांचं राज्य असावं असा दबाव निर्माण केला। नेहरूंना परत एकदा आपला निर्णय बदलावा लागला। कॅबिनेट मीटिंग मध्ये निर्णय घेण्यात आला की मुंबईचा पूर्वीसारखाच दर्जा असावा। वो बॉम्बे को बाइलिंगुअल स्टेट बने रहना चाहते, लेकिन साथ ही वो एक डेमोक्रेटिक पर्सन थे। उनको पता था कि महाराष्ट्र में जो कांग्रेस वर्कर्स हैं वो बिल्कुल इस बात के लिए तैयार नहीं है। उनको ये भी इस बात का भी इम्कान था कि अगर वो बॉम्बे को अलग राज्य बनाने का समर्थन करेंगे तो उनको एंटी मराठी मान लिया जाएगा। राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालानुसार मुंबईचं क्षेत्र आता अधिक मोठं होणार होतं। यात सौराष्ट्र, कच्छ, हैदराबाद मधला मराठवाडा, मध्य भारतातला नागपूर आणि म्हैसूर मधले मराठी भाषिक जिल्हे सामील केले गेले होते। म्हणजे परिस्थितीत फारसा बदल होणार नव्हता। ज्या मुद्द्यावरून हा वाद सुरू झाला फिरून सरकार परत तिथंच पोहोचलं होतं। यामुळे आता संयुक्त महाराष्ट्र परिषदेसोबत महागुजरात जनता परिषदेने देखील आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवली। त्यांच्या मते ह्या सगळ्या व्यवस्थेमुळे गुजराती भाषिक अल्पसंख्याक होतील आणि आपल्या हक्कांपासून वंचित राहतील। नेहरू आता मुंबईच्या प्रश्नावर कुठलाही बदल स्वीकारण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्यांना भाषावार प्रांत रचनेच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा शोधायचा होता। हा मुद्दा कायमचा मिटवायचा होता। राज्य पुनर्रचना आयोगाने आंध्र राज्याच्या निर्मितीच्या वेळीस वेगळ्या तेलंगणाची शिफारस केली होती। नेहरूंनी याकडे दुर्लक्ष केलं होतं। आंध्रा का जो प्रपोजल है ऐसा लगता है कि वो बहुत जल्दी में लिया गया, क्योंकि पोटी श्रीरामुलु की डेथ हुई, एक वायलेंस को पॉलिटिकल वायलेंस काफ़ी था उस स्केल का। वो नहीं चाहते थे कि वो फर्दर वायलेंस बढ़े, क्योंकि वो अफेक्ट करता बाकी दक्षिण क्षेत्रों राज्यों को भी। तो नेहरू जल्दी में उसको तो मान गए, लेकिन तेलंगाना को नहीं, डिमांड को नहीं एक्सेप्ट कर पाए, जबकि एसआरसी रिपोर्ट खुद ही तेलंगाना के फेवर में। तो राज्य पुनर्निगम आयोग की काफ़ी सारी रिकमेंडेशंस नहीं लागू की गई, जैसे विदर्भ स्टेट का रिकमेंडेशन नहीं लागू। सरतेशेवटी 1 नोव्हेंबर 1956 साली पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली राज्य पुनर्रचना कायदा संमत करण्यात आला। ह्या कायद्यानुसार भारतात एकूण 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले। यात नव्या राज्यांमध्ये उत्तरेत पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, तर दक्षिणेत आंध्र प्रदेश, म्हैसूर, मद्रास आणि केरळचा समावेश होता। पटियाला आणि पूर्व पंजाबी राज्य म्हणजे पेप्सूचा समावेश पंजाबमध्ये करण्यात आला, तर हिमाचल प्रदेशला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला। मुंबई आणि मध्य भारतातले काही जिल्हे आणि अजमेर राजस्थानचा हिस्सा झाले, तर मध्य भारत, विंध्य आणि भोपाळ मिळून मध्य प्रदेशाची निर्मिती झाली। मुंबई आणि हैदराबाद मधल्या कन्नड भाषिक जिल्ह्यांना कुर्ग आणि म्हैसूर मध्ये जोडलं गेलं, ज्याचं नामांतर 1973 मध्ये कर्नाटक असं केलं गेलं। त्रावणकोर, कोचीन आणि मालाबार यांचा केरळमध्ये समावेश केला गेला। तेव्हा इच्छा नसतानाही देशाचा नकाशा अशा तऱ्हेने बदलत गेला होता। देशामध्ये फक्त शांती प्रस्थापित व्हावी म्हणून जवाहरलाल नेहरूंनी ही भाषावार प्रांताची मागणी मान्य केली होती। पण ही परिस्थिती बदलणार होती का? तर नव्हती। नेहरूंच्या मतानुसार एकदा का भाषावार प्रांताच्या निर्मितीला सुरुवात झाली की त्याला अंत नव्हता, आणि असंच झालं।
आंध्राच्या निर्मितीनंतर 1960 साली म्हणजे बरोबर 4 वर्षानंतर मुंबई स्टेटमधून 2 नवीन राज्य निर्माण झाली, महाराष्ट्र आणि गुजरात. पंडित नेहरूंवरती हा आरोप नेहमीच कायमच केला गेलेला आहे की भाषेच्या आधारे राज्यांच्या निर्मितीमध्ये त्यांनी लवकर निर्णय घेतले नाहीत, पण धर्माच्या आधारे, जातीच्या आधारे आणि भाषेच्या आधारे देशाचं विभाजन होणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आता नेहरूंचा हा विचार चुकीचा होता का? आपल्या देशामध्ये 28 राज्य आहेत. अजूनही भाषावार प्रांतांची मागणी होतेच आहे.